हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल. तर हेअर केअरचा मी व्हिडिओ बोलली होती, सो मी तोच आज घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. सो लेट्स गो. सो हे आहेत रोजमेरीची लीव्स. 1 ते 1.5 चमचा घेतला आहे मी आणि हे ऑनलाईन तुम्हाला मेशोवरती पण मिळून जाईल. 1 ग्लास पाणी घ्या एका बाउलमध्ये आणि त्याच्यानंतर ह्या रोजमेरी ज्या आहेत ते त्याच्यात चांगल्या प्रकारे बॉईल करायच्यात आपल्याला लो फ्लेमवरती आणि त्याचं पाणी आपण यूज करणार आहे. उकळतं तोपर्यंत आपण केसांना कोंब करून घेऊया. थंडीमुळे बघू शकता तुम्ही केस खूप जास्त ड्राय होतात. एवढंच हेअर फॉल होतं मला आणि की नॉर्मल. हेअरचा माझा पूर्ण गुंता काढून झालाय आणि काय बेसिक गोष्टी असतात ज्या आपण हेअरसाठी करू शकतो. तसंच मी सॉरी आमची स्नोई आहे. कम कम ना. पाणी उकळते तोपर्यंत मला अजून 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. माझ्या लग्नानंतर खूप हेअरफॉल होत होता. सो मी बायोटीन म्हणूनच एक टॅबलेट येते, तिचं नाव पण बायोटीनच आहे. 5 mg बायोटीन असतं त्याच्यामध्ये. सो मी ती कॅप्सूल 1 महिना कम्प्लिटली घेतलेली. सो त्याच्यानंतर माझं हेअरफॉल टोटली बंद झाला आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम प्रेग्नेंट होते तेव्हा डॉक्टर जे काही मेडिसिन्स वगैरे देतात ब्लड वाढण्यासाठीच्या, कॅल्शियम वगैरे, सो त्या खाल्ल्यानंतर माझे हेअर जास्त वाढायला लागले. नाही तर माझी हेअरची लेंथ, हेअर वाढता माझे लवकर, पण त्या पिरियडमध्ये जास्त ते वाढलेले. सो मला हे सांगायचं होतं की काही बॉडीमध्ये गोष्टी कमी असतात त्याच्यामुळेच हेअरची ग्रोथ होत नाही. तसंच ज्या काही गोष्टी माझ्या बॉडीमध्ये कमी होत्या त्या कम्प्लीट झाल्यानंतरच माझे हेअर्स वाढायला लागले आणि नंतर पण थोडंसं मला हेअर फॉल होत होता. तर परत मग मी बायोटीनच्याच गोळ्या घेते जेव्हा पण मला हेअर फॉल होतं. ते बायोटीनच आपल्या हेअरसाठी खूप जास्त काय म्हणू शकतो इम्पॉर्टंट असतं. बायोटीन हेअरसाठीच इम्पॉर्टंट आहे तसंही. आणि बायोटीनच्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता जर खूप हेअरफॉल होत असेल तर. आणि कोणीही घेऊ शकतं ते, असं नाही की डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्यानंतरच ते आपण घेऊ शकतो असं काही. आणि आमची स्नोई दिसते तुम्हाला, हिचं हे रोजचं चालू आहे. आणि ही आहे माझी स्नोई, बर्फासारखीच आहे एकदम आणि खूप गोड आहे आणि खूप शांत आहे. आणि एवढंच की तिला मला आत्ता सध्या जास्त जवळ घेता येत नाही, पण ती तरी पण जवळ येतेच, ती राहत नाही अक्षरशः. आणि तिला खूप लवकर माझी सवय लागली, माझीच नाही तुषारची सुद्धा. दिसतीये? हाय म्हणा, हाय 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 म्हणायला सांगितलं तर काहीतरी वेगळंच कर. मी सनफ्लावर सीड्स खाते. मी हे मिक्स करून घेऊन जाते ॲक्च्युली मेडिकलमध्ये छोट्या बॉक्समध्ये. जेव्हा पण मला वाटतं की मला थोडीशी भूक लागली आहे तेव्हा माझं चालूच असतं हे खाणं. आणि खरंच हेल्दी आहे, तर मी टाइमपास म्हणून आपण दुसरं काय खाऊ शकतो, हे खाऊ शकतो. सनफ्लावर सीड्स खाते मी. त्याच्यानंतर जे आहेत वॉटरमेलन सीड्स, या मी एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहेत डीमार्टमधनं, कारण सारखं सारखं जाणं परवडत नाही. एक घ्यायला गेलं की नंतर आपण एकच घेऊन येतो. त्याच्यामुळे हे वॉटरमेलन सीड्स हे आणि त्याच्यानंतर हे आहे पंपकिन सीड्स. दिसतोय का? माझ्यावरतीच फोकस होतो सॉरी. पंपकिन सीड्स आहेत हे तिन्हीचं मी एक मिक्सचर करते सॉरी. एक छोटे डब्बा आहे माझ्याकडे, कंटेनर आहे, त्याच्यामध्ये ते मिक्स करते आणि त्याच्यानंतर ते मेडिकलला घेऊन गेल्यानंतर जशी मला भूक लागेल तसं मी ते थोडं थोडं खात राहते. सो तो हे एक आहे इम्पॉर्टंट हेअरसाठीच नाही, ज्यांना कुणाला PCOD वगैरे आहे त्याच्यासाठी सुद्धा इफेक्टिव्ह आहे. कारण मध्ये मध्ये मला PCODचे झाले होते, तर माझ्या सिस्टरने मला याचे लाडू बनवून दिले होते. सो त्या लाडूने नंतर जेव्हा मी सोनोग्राफी केली त्याच्यानंतर माझ्या बॉडीतला PCOD
संपला होता. ते सीज जे झाले होते ते पूर्णपणे संपले होते आणि तसं याच्याचमुळे नाही, मी योगा पण केला होता त्याच्यासाठी. सो त्याच्यामुळे सुद्धा ते हे झालं आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपण जेवणामध्ये इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. मी जेवणाच्या बाबतीत सिरियसली माझं जेवणाच्या बाबतीत अजिबात माझ्याकडे लक्ष नसतं. एवढीच की मी खूप फूडी लव्हर आहे. मी खूप बाहेरचं खाते. ॲक्चुअली मला बाहेरचं खायला प्रचंड आवडतं. आणि म्हणजे माझं असं आहे, की आपण खाण्यासाठी कमवतो, तर मग खाल्लंच पाहिजे आणि त्याच्यानंतर हे खाऊन-खाऊन मला परत पी-सी-ओ-डी झालेला आणि माझं 2 वेळा मिसकॅरेज झालेले. सो त्याच्यामुळे पण थोडेसे हेल्थ इश्यू झालेले. पण ते रिकव्हर करण्यासाठीच मग मी हे उपाय केलेले आणि ते माझ्या हेअरसाठी सुद्धा चांगले ठरले. एवढंच झालेलं ते आणि बायोटिन मी जसं तुम्हा सर्वांना म्हणलं, बायोटिनच्या गोळ्या माझ्या म्हणण्यावरून तुम्ही एक स्ट्रीप घेऊन या आणि ती एक स्ट्रीप ट्राय करा आणि मला त्याचे रिझल्ट सांगा. त्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही हेअरला. बॉडीला सुद्धा त्याचा काहीच काय म्हणता, काहीच होत नाही. आणि फक्त हेअरला इफेक्ट पडतो. मध्ये-मध्ये आमची स्नो येते. सॉरी. सो अजून काय सांगता येईल मला तुम्हाला? डॅन्ड्रफसाठीचा पण मी सध्या एक शॅम्पू यूज करते. तो पण मी शेवटला तुम्हाला त्याचे क्लिप दाखवेल. अ, पॉली हेअर म्हणून एक टॅबलेट येते, ती तुम्ही घेऊ शकता. पॉली हेअरचं सिरम येतं, ते तुम्ही घेऊ शकता. स्काल्प प्लस म्हणून शॅम्पू येतो डॅन्ड्रफसाठी, तो तुम्ही घेऊ शकता. डॅन्ड्रफचं तर मी तुम्हाला सांगितलंच, की डॅन्ड्रफचा रिझल्ट मलाच अजून आलेला नाहीये. पर्सनली मलाच खूप डॅन्ड्रफ आहे आणि मला एवढी इचिंग होते स्काल्पला आणि सिरियसली मी कोणतंही ऑइलिंग करत नाही. मी हेअरला ऑइलच लावत नाही. लग्नाच्या आधी मम्मी लावत होती. तेवढंच काय असेल ते आणि त्याच्यानंतर 2-3 महिनेच लावलं असेल काय ते ऑइल. त्याच्यानंतर मी माझ्या केसांना ऑइलिंग करत नाही. मेन मुद्दा, की हेअरनी ऑइलिंग केल्यानंतरच हेअर वाढतात, असं खूप जण म्हणतात. अशातलं काहीच नाहीये. मी हेअर ऑइलिंगच करत नाहीये. कुणाकुणाच्या हेअर जेनेटिक्स असतात. कुणाकुणाचे हेअर सप्लिमेंट घेऊन पण वाढतात. कुणाकुणाचे हेअर आपण जसं-जसं काळजी घेऊ तसे-तसे हेअर वाढतात आणि सिरियसली मी माझ्या केसांची जास्त काळजी घेत नाही. मी मध्ये-मध्ये तर मी कोणताही शॅम्पू यूज करत होती. मी काहीही लावत होती. लग्नाच्या आधी तरी मी एक्सपेरिमेंट करायची. दही मिक्स करून ते लावायचं, अंड लावायचं, मेहंदी लावायची. पण जसं लग्न झालं, जसं जॉब करते, तसं स्वतःला वेळ द्यायला मिळतच नाही. मेहंदी पण मी मी आय थिंक 1-1.5 वर्ष झालं असेल. मी मेहंदीसुद्धा लावली नाहीये माझ्या केसांना आणि मेहंदी लावू पण नका. फक्त कलर येतो आणि एवढंच की शायनी पण हेअर होता. पण मी पण बरंच ऐकलं की मेहंदी नाहीच लावायला पाहिजे असं. सो मेहंदी पण नाही लावायची. जर तुम्ही लावत असाल तर हार्बल मेहंदी तर भेटते, तुम्ही ती लावू शकता. मी तर ती पण लावत नाही. मी मेहंदी पण लावत नाही सिरियसली. आणि अजून काय सांगता येईल मला, मी जे हेअरसाठी करते ते? हां, फिक्स शॅम्पू पण नाहीये माझा. मी हे सांगते, की मी फक्त सप्लिमेंट घेतेय म्हणूनच एवढे हेअर चांगले आहेत. मी बाकी काहीही यूज करत नाही. मध्ये-मध्ये मी एका ब्लॉगरचं बघून तो लॉरियलचा शॅम्पू पण घेतला होता आणि त्याचे रिझल्ट बकवास आहेत. मी तुम्हाला सांगितलं. त्याचा कंडिशनर पण एवढा बकवास आहे. तुम्ही डव्हचा कंडिशनर त्याच्यापुढे बेस्ट आहे. कारण डव्हचं कंडिशनर खरंच खूप छान आहेत आणि डव्हचे शॅम्पू नाही मला एवढे आवडत, पण त्याचं कंडिशनर खूप छान आहे. लॉरियलचा शॅम्पू पण मी यूज केलाय. काही नाही, फक्त स्काल्प क्लिनिंग तर आपला क्लिनिक प्लस पण करतो, डव पण करतो. बाकीचे पण शॅम्पू करतात आणि हां, मी मध्ये-मध्ये शिकेकाई पण लावते केसांना. शिकेकाई शॅम्पू येतो बघा, पावडर येतं. तो रात्री ती पावडर तुम्ही फक्त भिजू घालायची. जसं मला फक्त भिजू घालणं होत नाही म्हणून मी ते लावत नाही. नाहीतर मी ते पण लावते आणि ते पण खरंच खूप छान आहे आपल्या हेअरसाठी. हे कोणता शॅम्पू बोलले मी? शिकेकाई शॅम्पू, सॉरी.
शिकाकाई शॅम्पू रात्री भिजू घालायचा एका मगमध्ये, ते पावडर टाकून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं पाणी टाकून ते रात्रभर भिजू द्यायचा आणि तो सकाळी जेव्हा पण आपण अंघोळ करू, हेअर वॉश करणार आहोत तेव्हा तो यूज करायचा. शिकेकाई पण खूप छान आहे. शिकेकाईने पण खूप छान हेअर्स होता आणि खरंच शिकेकाई पण माझ्या घरात खूप सारे शिकेकाई पडले. एवढंच प्रॉब्लेम आहे की मला ते भिजू घालून सकाळी यूज करणं होत नाही. म्हणून ते राहून जातं. नाहीतर मी शिकेकाई सुद्धा यूज करते हेअरला. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये दाखवलं रोजमेरी वॉटर, याचे पण रिझल्ट्स खूप छान आहेत. ज्यांना म्हणजे हेअर ग्रोथ होत नसेल त्याच्यासाठी पण खूप इफेक्टिव्ह आहे रोजमेरीचं पाणी. ॲक्च्युली हे माझ्या सिस्टरनी ट्राय केलेलं आहे. तिचे हेअर खूप छोटे आहेत आणि आत्ता तिचे हेअर तुम्ही म्हणणारच नाही की हे तिचे हेअर असतील म्हणून. कारण तिचे हेअर आधी खूप एकदम असे थोडे थोडे असे होते. पण आता ती कम्प्लिटली मे बी 1 इयर झालं रोजमेरी यूज करते आणि मी तिचा रिझल्ट बघितलेला म्हणून मी तुम्हाला रोजमेरीचं पण सांगते आहे. ॲक्च्युली मी पण आत्ता 2-3 दिवसापासूनच यूज करते रोजमेरीचं. सो माझं शेड्यूल मी तुम्हाला सांगते. असं नाही म्हणत आहे की मी रोजमेरी पण यूज केले म्हणून माझे हेअर वाढलेत, अशातलं काहीच नाही आहे. रोजमेरी हे माझ्या सिस्टरने यूज केलेलं आहे. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की रोजमेरीचे पण रिझल्ट खूप छान आहेत आणि रोजमेरी स्वस्त पण आहे. फक्त एवढंच करायचं, रोजमेरीची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली. 1-1.5 चमचा रोजमेरी घ्यायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि ते अर्धा 1 तास लो फ्लेमवरती फक्त हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. ते पाणी थंड झालं की एका बॉटल स्प्रेमध्ये घ्यायचे आणि आपले जो स्काल्प आहे त्याच्यावरती मारून त्याचे फक्त हलक्या हाताने मसाज करायचे. आणि हो, जेव्हा पण मी बेडवरती झोपायला जाते त्याच्यानंतर मी हेअरला हलक्या हाताने मसाज करत राहते. ही मला पहिल्यापासून सवय आहे माझ्या हेअरला मसाज करायची. मला सवय असं बसल्या-बसल्या हेअरला असं, 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 असं करत राहायची. सो ही पण एक खूप छान गोष्ट आहे माझ्यामध्ये जे मी करते माझ्या हेअरसाठी. अ, आणि एक कॉमन गोष्ट, मी माझ्या हेअरची अजिबात काळजी घेत नाही. मी हे स्काल्पला मसाज वगैरे, शॅम्पू वगैरे हे असं सगळं ट्राय करते. पण लाईट गेली माझी. लाईटीचं सकाळपासून प्रॉब्लेम चालू आहे. काय माहिती काय चाललंय तिला. सो स्काल्पला मी ते लावते आणि फक्त हलक्या हाताने मसाज करते आणि हो यस, मी खाण्याच्या बाबतीत नाही लक्ष ठेवत म्हणून मी बायोटिनच जास्त प्रिफर करेल तुम्हाला सर्वांना की बायोटिनची गोळी एकच महिना 3 स्ट्रीप घेऊन या. 10 गोळ्यांची स्ट्रीप भेटते. ते हवं तर 15 दिवस खा. खूप छान रिझल्ट आहे आणि पाणी थंड होते. मी रोजमेरीचं केलेलं, सो मी ते पण दाखवते तुम्हाला की ते कसं लावायचं वगैरे. अशा प्रकारे लावून घेतलंय मी ते सगळं जे वॉटर होतं आणि यात मस्तपैकी बांधून ठेवलंय. हे 10-15 मिनटं ठेवायचे हेअरला असंच. बेस्ट रिझल्ट ओव्हरनाईट जर ठेवलं तर खूप छान रिझल्ट आहे याचा. सो ओव्हरनाईट ठेवू शकता तुम्ही. आणि हो, सिरम मी हे 2 यूज करते. सगळ्यात बेस्ट जर कोणतं असेल तर हे आहे. याच्यावरती अजिबात मनी वेस्ट करू नका, कारण काहीच रिझल्ट नाही आहे याचा. बेस्ट रिझल्ट याचा आहे. फ्रीझी हेअर जेव्हा पण होता आणि एका सेकंदामध्ये फ्रीझी हेअर ओपन होता आणि खरंच खूप छान आहे आणि हे राहतं, टिकतं जास्त 1-2 दिवस तरी हेअरवरती. याचा काहीच बेनिफिट नाही आहे. हे फक्त महाग आहे एवढंच आणि काहीच. मी यूज करते आता. घेतलंय तर संपवावं लागेल म्हणून फक्त त्याला यूज करते, पण याचा काहीच यूज नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं लॉरियलचंच आहे ना, सॉरी, लॉरियलचं मी फेस झालं
हेअर मास्क पण घेतलेला आहे आणि त्याचा शॅम्पू पण मी यूज करते. फर्स्ट डेलाच फक्त त्याचा मला रिझल्ट दिसला, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट गायब झालाय, जेन्युनली गायब झाला. मी हे यूज करते, मला काहीच इफेक्ट नाही वाटत माझ्या हेअरवरती. ते फ्रीजीच राहते आणि आता जसा पण हिवाळा चालू झालाय त्याच्यामुळे जास्त फ्रीजी हेअर होता आणि हे डॅन्ड्रफचा पण प्रॉब्लेम जास्त होतो हिवाळ्यामध्ये. 10 मिनिटानंतर मी हेअर वॉश केलाय आणि शॅम्पू मी लॉरियलचाच यूज करते कारण सध्या तुम्हाला फिनिश करायचा आहे. आणि डॅन्ड्रफसाठी मी दुसरा आता थोडे थोडे परत सिरम लावते लॉरियलचा. 2-3 पंप करायचे. केसांच्या खाली लावायचे. त्याच होते, काहीच नाहीये सिरियसली. फक्त माझ्याकडे आहे, मी घेतलंय, मी ती उडवते, फक्त एवढंच, बाकी काहीच नाही. हे असं म्हणत नाही ते परचेस करा आणि करून टाका. बेस्ट ऑफ माय प्रोडक्ट आहे, प्लीज घेऊ नका. तर तुम्हाला सिरम घ्यायचं असेल तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. सो हीच ती टॅबलेट आहे. जेव्हा पण मला हेअरफॉल होतो तेव्हा मी हीच टॅबलेट यूज करते आणि खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही पण यूज करून बघू शकता आणि त्याचं सिरम पण भेटतं. असाच होता व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.